मी एका मोठ्या शहरामध्ये शिक्षणासाठी आलो होतो. पण शिक्षणाचा खर्च मोठा असल्याने मला पैशांची खूप गरज होती. माझ्या गावाकडून मी पैसे मागू शकत नव्हतो, कारण माझ्या घरची परिस्थिती थोडी हलाखीचीच होती. घरच्यांनी मला शहरामध्ये येताना सांगितलं होतं की, अमोल, आमच्याकडून तू काही पैशांच्या बाबतीत अपेक्षा करूच नकोस. वेळ प्रसंगी काहीतरी काम कर आणि तुझ्या शिक्षणाचा खर्च तू भागव. यामुळे मी एका पार्सल कंपनीमध्ये काम शोधलं होतं. दुपारपर्यंत मी कॉलेज करायचो. त्यानंतर जेवण केलं की आलेल्या ऑर्डर मी घरोघरी जाऊन पोहोच करायचो. यामुळे माझ्या खर्चापुरते पैसे मला मिळायचे. पण काही दिवसांनी ऑर्डरची संख्या खूपच वाढू लागली आणि त्या पूर्ण केल्याशिवाय मला घरी जाता येत नव्हतं. या कामामुळे मी खूप थकून जायचो. यामुळे संध्याकाळी मला लवकरच झोप लागायची. खूप थकल्यामुळे माझा संध्याकाळचा अभ्यास होत नसे. यामुळे मला वाटायचं, एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपण अभ्यासासाठीच आलो आहोत आणि तोच जर होत नसेल तर काय उपयोग. या कारणामुळे काही दिवसांनी पार्सल कंपनीकडील काम मी सोडलं होतं. काम सोडल्यामुळे पुन्हा मला पैशांची अडचण येऊ लागली. तेव्हा मी दुकानामध्ये काम शोधलं. त्या दुकानाची मालकीण माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी होती. काही वर्षापूर्वीच तिच्या नवऱ्याचं निधन झालं होतं. यामुळे दुकान चालवायची जबाबदारी तिच्यावरच आली होती. आता तिला खूप अनुभव आला होता. खालच्या मजल्यावर दुकान होतं आणि वरच्या मजल्यावर ती राहत होती. तिला एकुलती एक मुलगी होती. ती लग्नानंतर सासरी गेली होती. यामुळे मालकीण एकटीच राहत होती. मी तिला काकू म्हणत असे. मी वयाने मोठा होतो, पण तब्येतीने खूपच लहान होतो. कोणालाही वाटायचं हा 9वी किंवा 10वीचा मुलगा असेल. मी दिसायला जरी किरकोळ असलो तरी कामासाठी खूप चपळ होतो. यामुळे काकू माझ्यावर खूप खुश होत्या. आतापर्यंत त्यांच्या दुकानात कामगार जास्त दिवस टिकतच नसत. पण मला तिथे काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. काही दिवसांनी काकू मला म्हणाल्या, अमोल, तू दुसरीकडे राहून भाडे भरण्यापेक्षा माझ्याजवळच राहायला येशील का? नाहीतरी मी एकटीच राहत आहे. 2 वर्षातून कधीतरी लेक जावं येतात आणि 2 दिवस राहून जातात त्यांच्या गावी. माझं काम पाहून काकू असं म्हणल्यामुळे मी खूप खुश झालो होतो. मला वाटायचं, आता माझे रूम भाड्याचे पैसे नक्कीच वाचतील. तेच पैसे आपण आईवडिलांना पाठवू. तेवढंच त्यांना खूप बरं वाटेल. काकूंच्या सांगण्याप्रमाणे मी दुसऱ्याच दिवशी माझी एक बॅग घेऊन राहण्यासाठी आलो होतो. काकूचं घर वर जाऊन पाहिलं तर खूपच आलिशान होतं. एवढ्या मोठ्या घरात काकू नवरा गेल्यापासून एकट्याच राहत होत्या. त्यांचं राहणीमान खूप चांगलं होतं. यामुळे या वयातही त्या खूप सुंदर दिसत होत्या. दिवसभर काम केल्यानंतर दुकान बंद केले आणि मी काकूच्या घरात आलो होतो. काकू बेडरूममध्ये झोपणार होत्या आणि मी हॉलमध्ये. मी जेवण्यासाठी बाहेर मेस लावली होती. पण पहिलाच दिवस असल्याने काकूने माझ्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवले होते. जेवण स्वादिष्ट होते, पण माझं त्या जेवणाने पोट काही भरलंच नव्हतं. तिला वाटायचं, मी किरकोळ मुलगा आहे, हा थोडंच खात असेल. असा विचार करून तिने मोजकंच जेवण माझ्या ताटात वाढलं होतं. मी तेवढंच जेवल्यानंतर पुन्हा मागितलंच नाही, कारण माझाही पहिलाच दिवस होता. यामुळे दुसऱ्या दिवसापासून मी मेसवर जेवायला जाणार होतो. त्या शहरामध्ये दमट वातावरण असल्याने मला उघडं झोपायची सवय होती. पण इथे आता तसं चालणार नाही. यामुळे मी एक पातळ टी-शर्ट घालून हॉलमधल्या मऊ आणि उंच सोफ्यावर झोपलो होतो. पण काकूने तिच्या बेडचा दरवाजा उघडाच ठेवला होता आणि तीही अपुरे कपडे घालून त्या उंच आणि मोठ्या बेडवर पडली होती. मला चांगली झोप लागली होती. पण रात्रीचे 11 वाजता काकू त्या अवस्थेत माझ्याजवळ आली आणि मला काहीही न सांगता तिच्या बेडकडे घेऊन आली. मी खूप लाजत होतो आणि या वयात काकू माझ्याबरोबर असं काही करतील असं मला कधीच वाटत नव्हतं. काकू मला खूप किरकोळ समजत होत्या, पण पुढील 2 तासात माझ्याकडून चांगलंच. यामुळे किरकोळ दिसणारा मी काकूला आज चांगला समजलो होतो. 2 तासानंतर काकू म्हणाल्या, तू किरकोळ दिसत होतास, पण यामुळे उद्याही याच वेळेला न सांगता आला पाहिजे. रूम सोडल्यानंतर पहिल्याच दिवशी मला असा अनुभव आला होता. तेव्हा मला समजलं की त्या गोष्टीसाठी वयाचं बंधन अजिबात नसतं. गावातील लोकांना अशा गोष्टी खूप आकर्षक वाटतात.
पण मोठ्या शहरामध्ये अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला कोणाला वेळच नसतो. तिथे माझी राहण्याची सोय झाली खरी, पण रात्री माझा अभ्यास होत नसे. यामुळे मी थोडा नाराज असायचो. काही दिवसांनी मी काकूंना सांगितलं की तुम्ही बेडचा दरवाजा लावून घ्या, म्हणजे मला अभ्यास करता येईल. माझा हा शब्द काकूने ऐकला होता. तेव्हापासून माझा थोडा थोडा अभ्यास होत असे. पण काही दिवसांनी काकूला एकटं राहणं आवडत नव्हतं. यामुळे मला अभ्यासाला वेळच भेटत नसे. शेवटी परीक्षा मी कशी तरी पास झालो होतो आणि तेवढ्यावरच मला एका कंपनीमध्ये थोडं पॅकेज मिळालं होतं. ती कंपनी दुसऱ्या शहरामध्ये असल्यामुळे अखेर माझी काकूपासून सुटका झाली आणि मी तिथे जाऊन जॉब करू लागलो.